नमस्कार, मी रेणुका द मेहंदी आर्टिस्ट सांगोल्याहून. चला तर मग आज रिटर्न एक मिनिमल डिझाईन बघूयात आपण. तर सगळ्यात फर्स्ट मी कोनचं पेस्ट बनवलं आहे. कोन भरते मी पायपिंग बॅगमध्ये. पण ह्यात काय झालं आहे, मी कोन बनवताना व्हिडिओज टाकलेला नाही, पण असू दे, पण कोन बनवलेला आहे मी. तर फर्स्ट मी लोटस काढून घेतलेलं आहे एक मिनीमध्ये. लोटस एक वेगळ्या प्रकारचं काढलं आहे, ते काय दिसत नसणार आहे तुम्हाला. हे मी सहज व्हिडिओ बनवलेला टाकायसाठी, पण स्टडीसाठी नाही टाकलेलं, फक्त नुसतं असंच एक इन्स्टावर टाकावं म्हणून व्हिडिओ बनवलेला. तर त्यामुळे ते प्रॉपर आलं नसणार आहे, तुम्हाला दिसत नसणार आहे. पण काही नाही, तुम्हाला थोड्या वेळाने व्यवस्थित दिसून येईल ते कसं बनवलेलं आहे मी. आता मी ते आउटलाईनिंग करून घेतल्याच्या नंतर थोडंसं वाळू दिलं आणि मग त्यात फिलिंग करते. वाळू का दिलं, कारण की जेव्हा आपण वल्ल्यात एखादं फिलिंग करतो त्यात पेस्ट खाली येते, हलकंसं थोडंसं पसरतं. त्यामुळे डिझाईन एखादी करायची असेल तर तुम्ही बॉर्डर ड्रॉ करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मस्तपैकी त्यात भरायला स्टार्ट करा. मी स्लोली भरते असं सगळे चेक्स, म्हणजे जिथं रिकामं आहे मी तिथं सगळीकडे भरून घेते. भरून घेत त्याचसोबत कुरकुरे पण खात होते मी, आणि कुरकुरे म्हणजे वेफर्स. त्यानंतर डबल लाईन ड्रॉ करून थिक लाईन करून घेतले, फ्रिल्स काढून घेतलं तुम्हाला दिसतं, आणि त्यात स्वॅनचं डिझाईन इन्क्लूड केलं आहे मी. असं प्रॉपर दिसत नसणार आहे, कारण की स्टुडंटच माझं व्हिडिओ शूट करत होती. मी काय असं हे लावलं नव्हतं, की स्टँड लावला नव्हता व्हिडिओ शूटिंगसाठी. स्टुडंट पकडून शूट करत होते आणि ती फर्स्ट टाईम शूट करत होती, त्यामुळे तिला थोडंसं अवघडल्यासारखं होत होतं. पण असू देत, काही हरकत नाही, ती पण नवीन होती, त्यामुळे जरा थोडंसं प्रॉब्लेम झाला. स्वॅन ड्रॉ करून घेतलेत मी, 4 स्वॅन ड्रॉ केलेत. लोटस काढल्याच्या नंतर खाली तुम्ही बघू शकताय स्वॅन प्रॉपर दिसतंय तुम्हाला. आणि त्यात स्वॅन ड्रॉ करून झालं की मी नंतर मी थोडंसं स्किप केलेलं आहे. मी तुम्हाला अजून एकदा सांगते की मी हे शूट असं शिकवण्यासाठी नाही केलं, नुसतं थोडं इंस्टाग्रामवर टाकायसाठी केलं, पण तरी म्हणलं मी यूट्यूबवर टाकावं. तर मध्ये एक ओव्हल शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यात स्वॅन ड्रॉ करून छोटे लोटस ड्रॉ केले आहेत. त्यानंतर बाजूला 1 2 3 4 लाईन ड्रॉ केलेले आहेत, 4 ते 5 लाईन ड्रॉ केले आहेत. नंतर फ्रिल्स ड्रॉ करून घेतलेत आणि फ्रिल्स इक्वल लाईनमध्ये ड्रॉ केलेत, कारण की इक्वल लाईनमध्ये ड्रॉ केलं की ते सुंदर दिसून येतात, हे तुम्हाला मी इतर व्हिडिओमध्ये सांगते. आणि फ्रिल्स हे एवढे बारीक फ्रिल्स काढलेत, काही जणांचं असं असतं की बाबा एवढे बारीक फ्रिल्स काढले ते उठून दिसतात का नाही, पण ते उठून दिसतातच. तुम्ही कितीही बारीक काढा, कारण की ऑर्गॅनिक कोननी किंवा तुम्ही स्वतः कोण बनवता त्या कोननी जर तुम्ही एखादं काम करत असाल, कितीही बारीक काम असेल तर ते विजिबल होतंच. आणि एवढी सुंदर डिझाईन दिसून येते ती की बाबा असं वाटतं की कुणीतरी छापलं आहे आपल्या हातावर डिझाईन. आणि त्यानंतर मी झिगझॅगमध्ये हे काढून घेते. मी सेकंड टाईम फ्रिल्स नाही काढलं, मी झिगझॅगमध्ये काढलेलं आहे. झिगझॅगमध्ये ते भरून घेणार आहे मी. भरून घेतल्याच्या नंतर उरलेला व्हिडिओ तर नाही टाकला आहे, लास्टचं असं काहीतरी दिसतंय. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ हे नक्की सांगा.